निवडणुकीमध्ये श्रीनाथ पाटलांच्या निवडणुकीला पक्षाचे बरेच आमदार नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर एक संगतीने होते. आणि त्याच वेळेला विधानसभेच्या पण निवडणुका होत्या. यावेळेला कराड दक्षिण, कराड उत्तर आणि कोरेगाव सोडलं तर बाकीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पहिल्या फळीतले नेते आणि आमदार हे नव्हते. सर्व गोष्टीमध्ये विशेषतः वाई मतदारसंघ, या वाई मतदारसंघामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आणि जनतेने घेतल्या निवडणुकीमध्ये त्याचा 100% परिणाम झालेला पाहायला मिळाला आणि तिथे आम्हाला मताधिक्य मिळालं. कोरेगावमध्ये मताधिक्य आमच्यावर जे पडलं गेलं त्यामध्ये अजून आकडेवारी माहीत नाही, परंतु साधारणतः अशी चर्चा आहे की जिथं उदयनराजेंचं सातारा तालुक्यामध्ये आणि शिवेंद्रराजेंचं आणि आमदारांचं एकत्रित प्राबल्य आहे त्या मतदारसंघामध्ये त्या काही गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बदल झालेला पाहायला मिळाला. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात म्हणजे काही प्रमाणात बदल पाहायला मिळाला. त्याचबरोबर जिथे त्यांच्या जमिनीवर शिक्के आहेत अशा काही गावामध्ये त्या परिस्थितीमध्ये कोरेगाव मतदारसंघामध्ये हे सगळं पाहायला मिळालं. यामध्ये जावलीमधून मला मिळालेलं 7 ते 8 हजाराच्या वरचं मताधिक्य हे जावलीकरांनी दिलेल्या मताधिक्यामुळे इथनं मताधिक्य घटून त्या ठिकाणी बळाचा वापर केला गेला, आर्थिक वापर केला गेला आणि त्याचबरोबर काही प्रमाणात बोगस झाला अशा प्रकारची चर्चा पण आहे. आणि या तरीसुद्धा तिथल्या मतदारांनी सुप्तपणाने निवडणुकीच्या माध्यमातून मतदान केल्यामुळे 36,000 पर्यंत आम्ही मताधिक्य त्यांचं थांबवण्यास यशस्वी झालो. आणि हे सर्व करत असताना कराड दक्षिण आणि कराड उत्तरमध्ये मागच्या वेळेला मिळालेलं मताधिक्य लक्षात घेता यावेळेला हे मताधिक्य काही प्रमाणामध्ये कमी जरी झालं तरी तेवढं मिळेल अशा प्रकारची एक अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने त्यामध्ये आम्ही अनपेक्षितपणे जे मताधिक्य आम्हाला मिळालं ते एवढं अल्प मिळालं. त्यामुळे ह्या पराभवाच्या संदर्भामध्ये ते एक मुख्य कारण झालं. कारण जिथून आम्हाला मताधिक्य जर निदान पूर्वीपेक्षा जरा कमी जाऊन जरी मिळालं असतं तरी ही सीट आपली चांगल्याच याच्यातून सीट निवडून आली असती. परंतु जिथून आम्हाला 100% खात्री होती तिथंच मताधिक्य कमी झाल्यामुळे विशेषतः विरोधकांनी त्या असलेल्या 2 मतदारावर फार मोठ्या प्रकारे लक्ष केंद्रित केलं होतं. त्याचा फटका हा आम्हाला निश्चितपणाने मिळाला आणि त्यामुळे ह्या जागेबरोबरच संजय गाडे म्हणून अपक्ष उमेदवार होता त्याचं चिन्ह जे होतं त्याच्यामध्ये साम्यता आल्या अशा प्रकारची थोडीशी संभ्रमावस्था झाल्यामुळे ती मिळालेली मतं त्यांना ती 37,000च्या दरम्यान मिळालेली मतं यातली काही प्रमाणात सोडली तर बहुतेक मतं ही तुतारीची मिळाली अशा प्रकारची चर्चा. निवडणुकीला पराभूत झालो तरी मी खचणारा नाही. मी काही लोक समजतील की निवडणुकीत पराभव झाला तर शशिकांत शिंदे संपला, तर शशिकांत शिंदे संपणार नाही. मी आता तुम्हाला एवढंच सांगतो की माझा उद्देश नुसतं कोरेगाव मतदारसंघाचा विषय नसणार आहे. माझा उद्देश आता या सातारा जिल्ह्यातल्या सर्व मतदारसंघाचा असणार आहे. आणि मी कोरेगाव पुरतं मर्यादित न ठेवता, कोरेगाव मतदारसंघाच्या बाबतीत मर्यादित न ठेवता या सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये पक्षाची ताकद वाढवून, महाविकास आघाडीची ताकद वाढवून तिथं कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी परत या सातारा जिल्ह्यामध्ये मजबूत झाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न करणार.